हो, आपण जी की कॅसेट ऐकता म्युझिक क्रॉप कंपनीकडून सादर होत आहे. आतापर्यंत आपण 5 कॅसेट ऐकले. वंदनीय तुकडोजी माझी महाराजाची ग्रामगीता आणि भगवान गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन मी 5 नंबरच्या कॅसेट म्युझिक क्रॉप कंपनीत काढली. सत्यपालची सत्यवाणी. आणि आता ही 6 नंबरची कॅसेट देत आहो. सत्यपालची सत्यवाणी पैकी सत्यानाश या 6 नंबरच्या कॅसेटचं नाव आहे. मार्केटमध्ये अनेक आमच्या नकली कॅसेट निघालेल्या आहेत, पण त्या नकली कॅसेट पासून सावधान राहावं आणि म्युझिक क्रॉप कंपनीचा शिक्का पाहूनच कॅसेट घ्यावी. सादर करीत आहेत सत्यानाश. जय गुरु. धर्म सूरज की प्रभा से दम्ब सारे चूर हो. अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी. सहयोग समता से सृष्टि करे हम स्वर्ग की. और राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या जगाचं वातावरण पाहून, या शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या पाहून त्यांचा आत्मा तळमळून जाते की माझा हा समाज जो या जगाला जागवतो. शेतकरी पूर्ण जगाचा अन्नदाता आहे भाऊ. जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्रीजीने म्हटलं, लहान मूर्ती पण महान कीर्ती अशा त्या शास्त्रीजीने जय जवान जय किसानचा नारा लावला. आणि आताचे आमचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी, पोखरणचा तो अणु चाचणीचा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी. म्हणून आम्हाला साधू संतांचं तत्वज्ञान घेऊन आमचं जीवन आदर्श करायचं आहे. चलाना हमें नाम गुरु का, चलाना चलाना हमें नाम गुरु का, चलाना जलाना भरम खास दिल का, जलाना जलाना भरम खास दिल का, जलाना जलाना हमें नाम गुरु का. दुआरी हमारा गुरुनाथ वारी, दुआरी हमारा गुरुनाथ वारी. हो, या महाराष्ट्र
महाराष्ट्रात आज अनेक शेतकरी जो या जगाचा अन्नदाता आहे अन्नदाता म्हणून राहिला, मग हा देश कशाच्या मागचं जगल? तुम्ही सांगा, तुम्ही अन्नदाता घरातला बाप जर गेला तर या लेकराईनं काय करावं, त्या पत्नीनं काय करावं? असा या देशाचा अन्नदाता जर संपला, गहू ज्वारी तांदूळ सर्व काही या अन्नदात्यावर चालतं. ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. आम्ही कोणताही ग्रंथ पाहतो, कोणती पोथी पाहतो, श्री गणेशायन म्हटल्या जातं, पण ही ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली की माझा शेतकरी सुखी व्हावा, माझ्या शेतकऱ्याचं कल्याण व्हावं. हा जगाला तारणार आहे, जगाचा अन्नदाता आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठं गोड लिहिलं की जब किसानों की देखू भलाई, जब किसानों की देखू भलाई, हमने खुशियां मनाई, हमने खुशियां मनाई, हमने खुशियां मनाई, हमने खुशियां, हमने खुशियां मनाई, हमने खुशियां. अरे देशातला कास्तकार सुखी, देशातला किसान सुखी तर देश सुखी बाबू. दुनिया का पोशिंदा वो है, उसमें थोड़ी जरा सी नफू है, उसमें थोड़ी जरा सी नफू है. अरे ज्याच्या रक्तात थोडी हरामी नाही, 11 ते 5 ड्युटी करतात, त्याच्याची 2 तास घरी निघून जातात. हॅलो आय लव्ह यू, बायकोचा फोन येते, हॅलो आय लव्ह यू, तू फिकर करू नको, आता येतो, तू तिथंच बसून रे. भाऊ ज्याच्या रक्तात हरामी नाही, ज्याने ओव्हर टाइम पता नाही ज्याच्या जीवनात, दिवस निघाल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत शेतात राहत. साफ दिल का वो प्यारा रघु है, श्रम से फली बादशाही, उनके श्रम से फली बादशाही. हमने खुशियां मनाई, हमने खुशियां. आज भाऊ आम्ही 15 मजली बिल्डिंग पाहतो, ज्याचं जीवन आयुष्यारामात आहे ते शेतकऱ्याच्या भरोशावर आहे. दौलत खिलेगी, सारी नस नस की दौलत खिलेगी. ऐसा तू कड्या हुकमत है भाई, उनको दिल से मेरी है दुआई, उनको दिल से मेरी है दुआई, दुआई. हमने खुशियां आणि भाऊ ज्या शेतकऱ्याचे मरणे आत्महत्या पाहूया, महात्म्याचा जीव दुखून राहिला. मुलताई एमपी मध्ये, त्या मुलताईले 16 कास्तकाराईने 16 शेतकऱ्यांना आमच्या मालाला भाव द्या, आमच्या मालाला शेतीमालाला भाव द्या. मोर्चा काढला, गोळीबार केला, 16 जण ठार. तिकडे आंध्रामध्ये सावकाराचं कर्ज अंगावर, त्या सावकाराच्या कर्जापायी बँकेच्या लोन पायी तिकडे निसर्गानं साथ दिली नाही. 97 में सत्यानाश, 98 में गिरेगा काल,
और 99 में बचे जो नर उसकी जय जयकार. आज भाऊ या 97 ते 98 या शेतकऱ्याला अति पावसानं ओला दुष्काळ, कुठं कोरडा दुष्काळ. अरे आमच्या विदर्भात तर 1.5 किलोची गारपीट झाली. 1.5 किलोची गार. आता विचार करा बाबू, त्या 1.5 किलोच्या गारीनं शेतकऱ्याचे कौल ठेवले नाहीत, मजुराचे घर जाग्यावर ठेवले नाहीत, पिकाचा नाश झाला. म्हणून एक परवा मोठं भजन लिहिलं. आम्ही तरुण मुलं म्हणतो की दिवाना दिवाना कसे पागल होऊन राहिलो. आणि तो शेतकरी पागल झाला. धिंगाणा धिंगाणा झाला धिंगाणा, शेतकऱ्याचा झाला धिंगाणा. धिंगाणा धिंगाणा झाला धिंगाणा, शेतकऱ्याचा झाला धिंगाणा. अरे भ्रष्टाचारी लोकांना विचार पडते की या महिन्यात आपण कलर टीव्ही खरीदला, पुढच्या महिन्यात कोणती वस्तू खरीदायची, पुढच्या महिन्यात कपडे धुवायची मशीन, वॉशिंग मशीन, त्याच्या पुढच्या महिन्यात अलग अलग. अहो तुम्ही शेतकऱ्याची बायको आणि या भ्रष्टाचाराच्या बाया पा, जमीन आसमानचा फरक झाला बाबू. एका जणाचे लेकरं उपासानं मरून राहिले, एका जणाच्या बायकोले धड लुगडं नाही. मी जालना औरंगाबाद भागात कीर्तनाले फिरतो, पाहतो परिस्थिती. या गरीबाच्या ज्या जालना जिल्ह्यातले शेतकरी तर मजूर लोक शेतातच राहतात भाऊ. काही काही बाया पाहतो मी, वर राहते 1.5 मीटरचा साडीले भगवा तुकडा, मधात राहते 2 मीटरचा हिरवा तुकडा, आणि खाली राहते निळा तुकडा. असं वाटते हे काय राष्ट्रीय आघाडीचं सरकार आहे माऊलीचं, की काय 22 पक्ष एकत्र होऊन हिचं सरकार आलं आणि हे भारत माता झाली. आणि मग मोठी जिव्हाळ्यानं सांगते, नेसली मामाची साडी, तिच्या नवऱ्याकडून घेतली नाही. मामाची साडी, बाबा केवढा जमीन आसमानचा फरक आहे. बडी नाही झाली, भावाची लाडी, नेसली मामाची साडी. आता मला सांगा, एकीकडे दिवसातून 4 ड्रेस बदलतात. सकाळी मॅक्सी, दुपारी पंजाबी, काही वेळानं साडी, थोड्या वेळानं गौन, थोड्या वेळानं काहीच नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मला सांगा, तिचा कोणता दुर्योधन आला काय वस्त्रहरण करेल? परंतु भाऊ चमत्कार आहे, एक जण उपाशी आहे आणि दुसरा तुपाशी आहे. म्हणून मोठ्या दुर्दैवानं म्हणा लागते की धिंगाणा धिंगाणा झाला धिंगाणा, पावसाने झालं अनेक तऱ्हेचे. म्हणजे शॉपिंगला जर नंबर 2 वाल्याची भ्रष्टाचाराची बायको गेली तर 1011च्याच ते आपलं सर्व्हिसिंग, डेकोरेशन, फिनिशिंगचं साहित्य घेऊन येते. इथं मात्र डोक्याले खोबरेल तेल नाही, पुरं खाजू खाजू पंजाब करून टाकते ते. किमली का बूटा मेरी का बेरी, म्हणजे धर तिले साडी बरोबर नाही, तिले लुगड, तिची कपड्याची व्यवस्था नाही, तिले असे अनेक तऱ्हेच्या संकटात शेतकरी सापडलाय. आणि इकडे तुम्ही नंबर 2 वाल्याचं जीवन पाहिलं, तिकडे घरात चालते विपुल की साडी, विपुल की साडी, इकडे मात्र ऍडव्हर्टाईज न साड्या चालू आहे. या कंपनीची आणा, त्या कंपनीची आणा, आणि इकडे मात्र धिंगा नाही की धिंगाणा धिंगाणा झाला धिंगाणा. म्हणतात
ऑफिसातले बाबू म्हणतात, बाबू जाम खात, बाबू कॉफी पेत, बाबू बियर पेन, बाबू मर त्याच्यात. एवढं दुःख आहे. म्हणून इकडं परिस्थिती पाहिली बाबू, 7 एकर पराठी, त्याच्यात कापूस होऊन राहिला 1.5 क्विंटल. जय जवान जय किसान 18 महिने पंतप्रधान या भारत देशाला. या भारत देशाला जय जवान जय किसान मंत्र गाईला. जय जवान जय किसान मंत्र गाईला. एका एकरात म्हणजे 15 ते 20 किलो कापूस. केवढं दुर्दैव आहे बाबू. म्हणजे चारीकडून या कास्तकाराला निसर्गानं मारलं की पराठीला कापूस नाही, सावकार दारात येई, ज्वारीला दाना नाही, आला तर सफेद नाही. ज्वारीला दाना नाही, आला तर सफेद होईल. ऊसाला भाव नाही, विहिरीत पाणी नाही. ऊसाला भाव नाही, विहिरीला पाणी नाही. दारात मुले मुली उघडेना. शेतकऱ्याचा झाला जिया. म्हणजे ऑटोमॅटिक ब्ल्यू फिल्म त्या कास्तकाराची होऊन राहिली बाबू. तुरीला शेंगा नाही, तुवरदार मिळत नाही, मुंग उडीदाचा पत्ता मिळाला नाही. मी काय सांगू भाऊ, आमच्या विदर्भातली परिस्थिती मी डोळ्यानं पाहिली. गजानन महाराजचं शेगाव आहे, शेगाव ते अकोट रोड आहे. सूर्यफूल पिवळं राहते, पण एवढा पाऊस झाला की त्याचं कलर पुरा इष्टमन काळा झाला. अहो, त्या सूर्यफुलाचं तोंड सूर्याकडे राहते, पण एवढा पाऊस झाला की त्याचं तोंड जमिनीकडे गेलं. तसा शेतकरी बर्बाद झाला. सत्यान्यू सत्यानाशी शेतकरी घेई फाशी. 97 सत्यानाशी शेतकरी घेई. 98 कमाल करी बोला रामकृष्ण हरी. रडता कशाला सुनका भाकरना. म्हणून राष्ट्रसंत सांगतात माझ्या शेतकऱ्याचं भलं व्हावं. कोणी आता आत्महत्या करू नका. संकट किती येऊ द्या, त्या संकटाला तोंड द्या. अरे तुम्ही जर मरण पावले तर त्याच्या मुलं आईले विचारतील, आई माझे बाबा कुठे गेले. या दारिद्र्यामध्ये आत्महत्या करू नका, हिम्मत धरा. वंदनीय तुकडोजी महाराज सांगतात, मरना हक्क का बाना है और जीना उधार आना है. आम्हाला मरावं लागतं. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, प्रार्थितो संत साधूंना. म्हणून साधू संतांच्या शब्दावर भाव ठेवा, श्रद्धा ठेवा. आपलं मन डगमगू नका देऊ. संकट येणार आहेत भाऊ. अरे आम्ही पाहतो ना, येशू ख्रिस्ताला खिळ्यानं ठोकलं. महात्मा गांधीला जब उनके हृदय पे गोली चली. गोली चली. आपण संकटाला घाबरू नका. जब उनके हृदय में गोली चली, वे राम राम वे गाते थे. वे राम राम वे गाते थे. आमच्या समोर भगतसिंगाचं उदाहरण आहे. अरे फाशी दिली त्या भगतसिंगाला या देशासाठी. आम्ही संकटाला घाबरतो. महाराज इथं सरळ दिसतात, मरणे की फिकर करता बंदे. मरना तो बराबर आहे. तुम्ही कशाला स्वतःहून आत्महत्या करता बाबू. मरू नका, हिम्मत कायम ठेवा शेतकऱ्यांनी. अरे हे वर्ष वाईट आलं तर पुढचं तरी वर्ष वाईट येईल. कारण असं वाटते शेतकऱ्याला की माझं या वर्षी भलं नाही झालं, पुढच्या वर्षी भलं होईल. इकडे आम्ही माल मार्केटमध्ये नेतो. अरे तुम्ही न्हाव्याच्या दुकानात जा, हेअर कटिंग सलून. हेअर कटिंग सलून मध्ये जा, तिथेही रेड बोर्ड आहे. साधी दाढी 4 रुपये. प्लॅटफॉर्म कोणी मेलं तर 13वीचा प्लॅटफॉर्म 7 रुपये. सिर्फ कट मारायचे आहेत तर 5 रुपये. भाऊ, जो शेतकरी रात्रंदिवस मेहनत करते त्याचं मात्र रेड बोर्ड कुठं नाही. आम्ही आता येताना ठाण्याला कचोरी घेतली.
कचोरीन समोसा 6 रुपयात 75 ग्रॅम. आणि इकडे शेतकऱ्याचं रेड बोर्ड मात्र कुठं नाही. मिठा माल 5 रुपये, पेढ्याचे 50 ग्रॅमचे 8 रुपये. आणि इकडे जो शेतकरी रात्रंदिवस करते याचं मात्र तुम्हाला रेड बोर्ड दिसणार नाही. याचं रेड बोर्ड म्हणजे 7-8 दलाल. याचे गहू मार्केटमध्ये जाऊन पडतात आणि तिथं हर्राशी चालू होते. 500 रुपये, 600 रुपये, 600 रुपये, 625. अबे हो 625 625 एकच आहे ना बाबा रे. अच्छा बना 600 650. शेतकऱ्याला वाटते आता नक्की इसने 650 बोला और ये 650 बोल रहे. नक्की पैसे वाढले पण ते जागीच राहतात बाबू. आणि इकडे बाकीचे भाव वाढणं चालू. बाबू कलर टीव्हीचे भाव वाढले ना रे पोरो, वाढले. कलर टीव्ही वाढला, रेडिओ वाढला, व्हीसीआर वाढले, वॉशिंग मशीन वाढल्या, सर्व महाग झालं. आणि शेतकऱ्याचा माल मात्र जिथ्या तिथंच. आणि वरून नारा जय जवान. जय किसान. म्हणून या शेतकऱ्याला त्या मरणाचा टाइम जवळ आला. अरे तूवर दाल आमच्या बापाची, आम्ही तूर तयार केली आणि ते गेली दाल मिल मध्ये. कोटुमल गोटुमल छोटुमल, वाघ शाप, मिरची शाप, शेर शाप, राणी शाप. आणि त्याच तुवर दालीचे भाव राहतात 700 रुपये क्विंटल तूर, 600 रुपये एक, 675. 600. अरे पावणे 700 675 एकच 700. 1 2 3 तिथं शेतकऱ्या पुरा खलाश होऊन जाते बाबू. आणि तेच तुवर डाळ 2400 रुपये क्विंटल, एकच भाव. अरे कपड्याच्या दुकानात जा, एकच भाव राहील. मात्र शेतकऱ्याचे 1000 भाव केले. म्हणून या शेतकऱ्यावर बाबू आता एवढा बिकट टाइम आला की त्याला मरायचा टाइम आला की धिंगाणा धिंगाणा झाला धिंगाणा. म्हणून तो पागल झाला. ज्याच्याकडे 10 एकर शेती आहे त्याच्याजवळ 10 एकर आहे. अरे ज्याच्या जमिना सिलिंग वर गेल्या 51 एकराच्या वर ते बिचारे भूमिहीन झाले हो. भूमिहीन झाले की दे दाता के नाम तुझको अल्लाह रखी, सुबह से हो गई शाम. ज्यांच्या जमिना सिलिंग वर गेल्या ते भूमिहीन झाले. कायच्या पायी त्याच्या मालाला भाव नाही. अरे ग्रामीण भागातली परिस्थिती तर अशी आहे, मजूर मिळत नाही. यंदा कापूस विकला 1400 रुपये क्विंटल आणि वेचला 7 रुपये किलो. म्हणजे वेचाचा भाव 700 रुपये क्विंटल आणि विक्रीचा भाव व्यापाऱ्याला विकावा लागला 1400 रुपये क्विंटल. तिथंही नाटक आहे भाऊ. कापूस फेडरेशन मध्ये नेला, शेतकऱ्यानं नेला तर त्याला मात्र कवडीचा भाव भेटते. आणि व्यापाऱ्यानं नेला की पुरा 2100 मापून भेटते. जिथं तिथं, कारण राबणारा राबू, ऑफिसातला दाबू, ऑफिसातला बाबू. आणि तो शेतकऱ्याला म्हणते कुठीचा दाबू. आता विचार करा बाबू, तिथंही 100-150 सरकवले की कापसाचा भाव वाढून जाते. म्हणून याला मरायचा टाइम आला की याचा कोणी आवाज ऐकते का रे. अरे याचा कोणी आवाज आहे का. तो ओरडून राहिला. इकडे तुकडोजी महाराज ओरडून सांगतात जब किसानों की देखू भलाई, हमने खुशियां मनाई, हमने खुशियां मनाई. म्हणून हा शेतकऱ्याची भलाई नाही तो मातीत जाऊन राहिला. अरे तुम्ही माणिकचंद नाव ऐकलं. 20 वर्षाच्या अगोदर सायकलने फिरत होता माणिकचंद. जे हे पोरं पुढे खातात. कधी विमल कधी कधी विमल कधी घेते पान पराग, त्याच्या कपड्यावर लाल लाल पडले डाग. तरी शरम याले थोडा बी वाटत नाही. आता लय झाले मुझे नाही महाग. आतापासून बसला याच्यावर. उदारीचा झटका, ये पान वाले भैया इसको गुटखा दे गुटखा. ये पान वाले भैया इसको गुटखा दे गुटखा. अरे तो माणिकचंद वाला सायकलने फिरत होता. 20 वर्षाच्या अगोदर जो सायकलने फिरणारा माणूस आहे तो आता या देशाच्या करोडपतीमध्ये 14व्या नंबरचा करोडपती आहे. विचार करा. मात्र शेतकरी जिथच्या तिथं हे तुम्ही भ्रष्ट अधिकारी पहा. त्याला कायच्या ती खाता, कायच्या ती हरामखोरी करतील. पूल बांधतील त्याच्यात पैसे खातील. अरे कापसाच्या गंजीला आगा लावून देतील. कापूस जळला 200 क्विंटल, हे सांगतात 400 क्विंटल. आणि म्हणून या देशात जय बोलो बेईमान की जय बोलो. छोड़ के झूठी माया, हो
बैमान की. जय बोलो बेईमान की जय बोलो. म्हणून भ्रष्टाचार निर्मूलनाने हे 2-4 ओवी काढल्या की जे आहेत भ्रष्टाचारी त्यांनी केला देश भिकारी. त्यांनी केला देश भिकारी. त्यांनी केला देश भिकारी. त्यांनी केला देश भिकारी. आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी. आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी. भ्रष्टाचाराचा रोगी कळवा त्यांना समाजातून पळवा. त्याला समाजातून पळवा. त्याला समाजातून पळवा. गोरे गेले काळे आले. गोरे गेले काळे आले. भ्रष्टाचारी शिरजोर झाले. भ्रष्टाचारी शिरजोर झाले. भ्रष्टाचारी शिरजोर झाले. शेतकरी भिकारी गेले. शेतकरी भिकारी झाले. शेतकरी भिकारी गेले. म्हणून आता शेतकऱ्याने एकत्रित या, संघटित व्हा आणि आपला खर्च टाळा भाऊ. आज आम्ही बाहेर देशाच्या कंपनीनं आमच्यावर मोठा कहर केला. विदेशी वस्तू वापरू नका आता, नाही तर इतकी बिकट परिस्थिती होईल की शेतकऱ्याचा सत्यानाश चालू. शेतकऱ्याचा सत्यानाश चालू. अरे जीव घेणे देणे यायचा चालू. चालू दुनिया चालू भाव. चालू. चालू राव. चालू शेतकऱ्याचं मरण चालू. हे फाशी घेणं चालू. त्यांचं फाशी घेणं चालू. आता मरणं यांचं चालू. अरे सावकाराचं मीटर फिरणं चालू. 100चे महिन्याचे 40 चालू. त्याचं मीटर हप्त्याचे 10 रुपये 100ला. बँकेचं चक्रव्याज चालू. घरावरचे 3 पत्रे चालू. शेतकऱ्याचं मरणं आता चालू. घरावरचे 3 विकणं चालू. चालू दुनिया चालू काळ. चालू काळ चालू. चालू चालू चालू. याचं फाशी घेणं चालू. याचं मरणं झालं चालू. म्हणून आता मरू नका शेतकऱ्यांनी, आत्महत्या करू नका. आणि म्हणून साधू संताच्याकडे या की प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या. हे गुरुदेव हमको सद्बुद्धी दे. सत्कर्तव्य करने की शक्ती दे. आजवरी संत साधूनी जगविला देश बोधुनी. जगविला देश बोधुनी. पुन्हा ती वेळ दिसत आहे. पुन्हा ती वेळ दिसत आहे. समजुनी साथ द्या रंका. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या. बुद्धी द्या लोका. शक्ती द्या. बुद्धी द्या लोका. झाला देश दुर्बल हा. आज भाऊ या शेतकऱ्याचं दुःख वंदनीय तुकडोजी महाराज आपल्या भजनातून मांडतात. म्हणून आम्हाला आपल्या जीवाचं कल्याण करायचंय. म्हणून वंदनीय तुकडोजी महाराज सांगतात यांना बुद्धी द्या, शक्ती द्या. हे गुरुदेव हमको सद्बुद्धी दे. यांना मरायची बुद्धी देऊ नको. प्रार्थितो संत साधूंना. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या. बुद्धी द्या लोका. शक्ती द्या. बुद्धी द्या लोका. आज भाऊ त्या विषयाची गरज आहे. आज आम्ही वातावरण पाहतो या टीव्हीचं, या चॅनलचं युग आहे. झी टीव्ही, सोनी टीव्ही, एल टीव्ही, दुनियाभराचे चॅनल येऊन घराघरात दिवसभर मुलं त्या सिनेमाकडे वळत राहतात. तुम्ही या लहान लहान मुलांना विचारा की दिल तो पागल आहेचा हिरो कोण बाबू? शाहरुख खान. शाहरुख खान. त्याचा डिटेल पता आहे भाऊ. कारण त्या सिनेमामुळे बाबू सर्व
हे जे तरुण पिढी आहे पूर्ण खराब झाली. तो शेतकरी ओरडते की अरे बाबा प्रकाश, शेतामध्ये माकडा आले सल, वानेरा आले सल, तू जा. तो प्रकाश सांगते आले सनी, म्हणजे जसा याने एसटीडी फोन येते की माकडा आले तू ये. या सिनेमाने, या टीव्हीने, अरे सिनेमा पाहून आपले पैसेही बर्बाद करतात, डोळेही खराब करतात आणि आपलं मन खराब करून घरी येतात. दिल तो पागल है, दिल दीवाना है, पहली पहली बार मिलाता है यही, धीरे धीरे लगाता है ये, धीरे धीरे प्यार सिखाता यही, हंसाता है यही रुलाता है. दिल तो पागल है, झुणका भाकर है. त्याचा बाप म्हणते इधर तो झुणका भाकर नाही, तू म्हणता दिल तो पागल आहे. माझ्या तरुण मित्र, तुमच्या आई बापाले सहकार्य झालं पाहिजे, पण तुम्ही तरुण मंडळी त्या सिनेमातली चमक, तशीच मुलगी, तसंच ते, अरे त्या आपले राजीव दीक्षित आहे, त्यांच्या कॅसेटमध्ये मी ऐकलं 20 वर्षाचा मुलगा होईपर्यंत तो 5000 बलात्कार या डोळ्यानं पाहतो. आणि म्हणून आजचं वातावरण आहे, तुम्ही पहा यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवळा आहे, 5-7 वर्षाची मुलगी अंगणात झोपलेली होती. त्या नराधमानं तिले नेऊन तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला आणि कोर्टानं त्याला सजा सुनावली. कोर्टामध्ये ती मुलगी हजर होती. त्या मुलीनं बरोबर ओळखलं, बाबा हाच होता म्हणे. आता सांगा 7-8 वर्षाची लेकरू की माय सोनोली सोनोली माय सोनोली. सांगा भाऊ, माणसाचा केवढा सत्यानाश झाला. अहो त्या एवढ्या मोठ्या नराधमानं त्या 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. न्यायाधीशानं त्याला 10 वर्षाची सजा सुनावली. बाबू असे अनेक उदाहरण आहेत. प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, की सत्यानाश झाला रे बापा बापा, बोला आता कुठे जाऊ. गुरुजींनी ऐसे दावे धडे, आपला आदर्श ठेवणी पुढे, राष्ट्र तेजस्वी होई चोईकडे. अरे आजचे सान बाल पण उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील. आम्ही केवढं दुर्दैव आहे भाऊ, मुलं शिकवण्या ठेवला मास्तर आणि त्यानेच केला दुर्व्यवहार. आम्हाला साने गुरुजीची आठवण येते की वा गुरु महाराज, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकला ही गया. अहो ज्या गुरुच्या दर्शनानं महिला निघून जाते. कॉलेज मधली परिस्थिती बा काय चालू आहे, प्रेमाचे अड्डे करून टाकले. ते मला येत नाही आता, या पोराईले म्हणता येतात आमचा धर्मपाल हे लेकर आता, कारण वातावरणच तसं आहे. ते सण कसं आहे रे ते, हो रही थी गाँव में, हम दोनों मिलने लगे गेहूं के खेत में. आता मला सांगा, हे लेकर उद्याचा महात्मा गांधी, उद्याचे बाबासाहेब आंबेडकर बनणं मुश्किल आहे. कारण हे ऐकतात काय, तू चीज बड़ी है मस्त मस्त, एक ते लड़की है क्या रे बाबा, अरे बाबा चांगलं माझ्या बाबा, त्याला शेतात जाणं जिवारी, पण लडकी है क्या रे बाबा. आणि म्हणून असे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर अनेक आहेत. अहो अमरावतीचं कारागृह, मूगबधीर पोरगी होती, तिला बोलता येत नव्हतं, तिला ऐकू येत नाही. का कानान बहिरा मुका परीना. अहो त्या मुलीवर त्या गुरुजीनं अत्याचार केला. जळगाव जिल्ह्यातली जामनेर तालुक्यातली घटना आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी त्या गुरुजीने विद्यार्थिनीने लव्ह लेटर दिलं, आय लव्ह यू कुठे जाऊ. आणि 15 ऑगस्ट, ज्या 15 ऑगस्ट दिवशी देश स्वतंत्र झाला, आज केवढं दुर्दैव आहे. म्हणून साने गुरुजीचं नाव डोळ्यासमोर येते. अजूनही काही शिक्षक बऱ्याचशा गावात आदर्श शिक्षक आहेत.
मी त्या गुरुदेवांना वंदन करतो, त्यांना वाईट वाटू देऊ नका. मी तर तुमच्या चरणाशी आहो. माझे गुरुजी चांगले होते म्हणून सत्यपाल सीधा घडला. अहो गुरुजी त्याचे चांगले, त्याचे विद्यार्थी चांगले होतात. आज जे भगतसिंग आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचं तुमच्या डोळ्यासमोर स्वप्न आहे. 107 वर्ष त्याच्या जयंतीले झाले. त्याचे गुरुजी होते आंबेवळकर की कोणते रे? आंबेडकर नाही, आंबावळेकर गुरुजी होते. त्या गुरुजीनं त्यांना सहकार्य दिला म्हणून भारतरत्न झाले. की घटना देशासाठी, दिनदलित गरिबासाठी, घटना देशासाठी, दीनदलित गरिबासाठी. भीमराव जगी झाले देशाचे घटनाकार. भाऊ एका गुरुजीमुळे बाबासाहेब आंबेडकर घडले. घटना देशासाठी, दिनदलित गरिबासाठी, घटना देशासाठी तुम्ही केले हो उपकार. भीमराव बाबा झाले देशाचे घटनाकार. भीमराव बाबा झाले देशाचे घटनाकार. नवसमानसांना जगण्या अधिकार, जातीयवाद्यांनी केला अत्याचार. किती त्रास दिला हो त्यांनी, किती त्रास दिला हो त्यांनी. विहिरीतून नकाने पाणी, दुःख पावेना डोळ्यांनी, डोळेवरती अश्रूनी, दुःख पावेना डोळ्यांनी, डोळे. कठीण समय तू धावून आला, तू झाला हो अवतार. भीमराव जगी झाले. भाऊ आंबेडकरांचे गुरुजी चांगले होते म्हणून भारतरत्न झाले. म्हणून नाही तर मुले शिकविण्या ठेवला मास्तर आणि त्यानेच केला दुर्व्यवहार. शिक्षकाचीच शिक्षणाची जरूर ऐसे झाले. ग्रामगीतेमध्ये महाराज लिहितात, अरे बाबा म्हणून या विद्यार्थ्याला घडवणारे तुम्ही मायबाप. शिक्षक एक देशाचा आधारस्तंभ आहे. नाही तर आजचं वातावरण पाहतो बाबू आम्ही, आमच्या तरुणाईचं वातावरण इतकं बेकार झालं. कॉलेजमध्ये गेले तर शिक्षण कमी, शिक्षण कमी, पण त्याच्या प्रेम कहाण्याच जास्त आहेत. आता नांदेडची घटना आहे, दोन तरुण आणि तरुणीने आत्महत्या केली. माझं दुःख, मला दुःख झालं की अरे तुम्ही तरुण लोक या देशाला सांभाळू शकता, या गावाला आदर्श करू शकता. की तरुण सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझे म्हणा कसे. तरुण सोनी रक्त न उसळे, नवाजवान अग्नी भडकला युद्धाचा, तू आळशी होऊन बसे. तरुण सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझा मना कसे. तरुण सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझा मना कसे. तरुण सोनी रक्त न उसळे, लाव शातीला माती उभा तो, सैन्यामध्ये भरती व्हावया. भाऊ या राष्ट्रसंतानं तुम्हाला आम्हाला जागवलं की आता तुमच्यामुळं आपला देश बनेल, तुमच्यामुळं देश जगेल. अरे लाव शातीला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हावया. देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेला तर तू शहीद होतील, कीर्ती तुझी देशावरती. जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. आणि आजच्या तरुणाला सांगावं लागते की अरे बाबा तू बियर पिऊ नको, तू खर्रा खाऊ नको, तू तंबाखू खाऊ नको. बाबा तंबाखू, बिडी, दारू, अरे कॅन्सर सारखे रोग होतात. अनेक लोकांना आपला गळा वाचता येत नाही कारण त्याचं तोंडच वाचत नाही खर्यामुळं. म्हणून माझ्या तरुण हो, तुम्ही या देशाला सांभाळा. या विषय वाचण्याच्या आधी जाऊ नका. ते सिनेमात पाहतात तसं वागू नका. नाही तर सिनेमात पाहतात मायबापाला वाटते माझा पोरगा डॉक्टर होईल म्हणून शहरात पाठवते, माझा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, वकील होईल. पण पोरगा बनत नाही डॉक्टर, तो तिथं जाऊन बनते ऍक्टर.
देखा तुझे तो जीने लगे हम पालू तुझे तो ना हो मरने का गम देखा तुझे तो जीने लगे हम पालू तुझे तो ना हो मरने आजच्या या तरुणावर त्या सिनेमाचे परिणाम जास्त होऊन राहिले बाबू. आणि आम्ही डोळ्यानं पाहतो महात्मा गांधीनं जीवनात एकच नाटक पाहिलं. त्या नाटकाचं नाव कोणतं रे बाबा? राजा हरिश्चंद्र. ज्या महात्म्याने आयुष्यात एकच नाटक पाहिले राजा हरिश्चंद्र, तर मरेपर्यंत सत्याला सोडलं नाही. मरेपर्यंत सत्याला सोडलं नाही आणि रघुपती राघवचा गजर करतच आत्मा आपला जीव सोडला भाऊ. आता आम्ही दिवसभरातून 4-5 चित्रपट पाहतो आणि डायरेक्ट हो. आता काय विचित्र घटना सांगाव तुम्हाला सर्व. आणि हे जे मुलं मरतात मुलीवर प्रेम करू. अरे एक भगत सिंग सुभाषचंद्र बोस म्हणत होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. लोकमान्य तिलक म्हणत होते, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. सुभाषचंद्र बोस म्हणायचे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. पण आजचा जवान मुलगा म्हणते, मैं वो लड़की के साथ मेरी शादी करा दो नहीं तो मैं जान दूंगा. सरल म्हणते. इश्क और प्यार का मजा लीजिए थोड़ा इंतजार का मजा लीजिए थोड़ा इंतजार का मजा लीजिए. ही घटना आमच्या गजानन महाराजचं शेगाव आहे ना, गजानन बाबाच्या गावाजवळची घटना आहे. 2 मुला मुलीचं प्रेम झालं. आता प्रेम एवढी साधी गोष्ट झाली बाबू. कारण जे डायरेक्ट वाईट खाणं, वाईट बोलणं, वाईट पाहणं, वाईट नाही. सोना कितना सोना है सोना जैसा तेरा मन मैं तेरा नंबर 1 कारण त्यांच्या दिवस निघाल्यापासून परिणाम तोच पडत राहते. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. चरित्रे नासली सारी. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, शूरत्वे टाळण्या धोका राखितो. म्हणून आपल्या मुलाबाळांवर संस्कार चांगले टाका. 2 एकर नाही घेतला तरी चालेल, एखादा प्लॅट घेतला नाही तरी चालेल, घरात कूलर नसलं तरी चालेल, परंतु मुलाबाळावर लक्ष द्या बाबा. कबीर कहे कमाल को बातें शिकले 4, सत्य नीति न्याय और परोपकार. आज मुलांना राम मालूम नाही, कृष्ण मालूम नाही, ज्योतिबा फुले मालूम नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा कल्पना, बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना नाही. अरे साधा राजा हरिश्चंद्राचा महात्मा गांधीवर परिणाम पडला की मरेपर्यंत सत्याला सोडलं नाही. मरेपर्यंत सत्याला सोडले नाही बाबू. आणि हे वाईट पाहून आमच्यात परिणाम येऊन राहिला. म्हणून बालगोपालांनी वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. अरे अनेक असे उदाहरणं देतो. आमच्या अकोला जिल्ह्यातली घटना आहे रंगपंचमीच्या दिवसची बाबू. हे विषय वाचना केवढ्या वाढल्या, ते वाईट पाहण्याचा केवढा परिणाम आहे. रंगपंचमीच्या दिवशी वहिनीच्या अंगावर रंग टाकायला गेला आणि तुम्ही ऐकणारे सुद्धा जात असाल, वहिनी हा फालतूपणा बंद करा. काय वहिनी फैनीच्या अंगावर रंग टाकायची गरज नाही. वहिनी बिमार होती 3 महिने, तेव्हा तिच्या भेटीला गेला नाही ना, आता रंग टाकायला चालला तू. खेड्यापाड्याची भाऊ वहिनी कुठे आहेत म्हणजे कधी अंगाले हात लावायला भेटत नाही. तो रंगपंचमीच्या दिवशी अति चाळे करायला भेटतात. 5:45ची घटना आहे रंगपंचमीच्या दिवशी. भाऊ रंग टाकायला गेला, वहिनी काय नाही, वहिनी प्यार करते. वहिनीशी अश्लील चाळे त्या देरानं करता बरोबर तिनं ते कांद्या कापायची पावशी राहते, आमच्याकडे पावशी म्हणतात. ते पावशी घेतली आणि त्याला डायरेक्ट मारली. 26 टाके पडले. की कुर्बानी लफडे को प्यारी. म्हणून मी तुम्हालाही सांगतो, कोण्या मुलीबाईच्या अंगावर
रंग टाकायची काही गरज नाही. अरे धुलीवंदन काय साठी ठेवलं? आपले मन जोडा, आपला असा रंग टाका की तुम्ही स्वतः रंगून जा. होळी कशासाठी आहे की आपल्यातलं वाईट जाळा. तुम्ही काय लोकांचे लाकडं जाळता, 2 रुपये 200 रुपये क्विंटलचं इंधन आहे, जळताळू लाकूड आहे, आम्ही त्या होळीत जाळतो. चला चंद्रावर लोक गेले, कम्प्युटरचं युग आहे, STDचं युग आहे. आता आम्ही ही जी कॅसेट ऐकून राहिलो, हे म्युझिक क्राफ्ट कंपनीची कॅसेट ऐकून राहिलो. तुम्ही मुंबईत ऐकली, हे मी मुंबईत कॅसेट भरून राहिलो आणि तुम्ही तुमच्या घरात ऐकाल. दिल्लीचं चित्र तुमच्या घरात दिसून राहिलं तरी तुम्ही अजूनही होळी आणि सत्यनारायण आणि ह्या अंधश्रद्धा तुमच्या घरात ठेवता. आता तरुणाईनं तरी हे बंद करा. तुम्ही जागृत व्हा. 26% पडले. आणि ज्या माझ्या आई बहिणी कोणी माझे कॅसेट ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे, कारण खेड्यापाड्या शहरात हे वातावरण झाले, मुलीले फिसलवून मैं तेरे साथ शादी करता हूँ आणि शादी करता हूँ झूठ बोलता और उसको आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. त्या मुलीले जवळ घेऊन सांगते, तेरे आंखों में मेरे को आगरे का ताजमहल दिख रहा है. ते पोरगी राहते खेड्यातली, म्हणे बाबू दिलीप तुले आग्र्याचा ताजमहल दिसते तर माई बकरी 2-4 दिवसापासून हरपली, ते बकरी पाहून घे बर. एवढा दुर्दैव आहे भाऊ. त्या मुलीला घेऊन जाते, 7-8 दिवस ठेवते आणि 7-8 दिवस ठेवल्यानंतर ते योगायोगानं गर्भवती राहते हो. की प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणपती महाराजांची कृपा होते. आणि मग गर्भवती राहिली की म्हणते, ती म्हणते आता माझ्याशी लग्न कर. तर मग तो मुलगा म्हणते, अब मैं शादी नहीं करूंगा, मी लग्न करणार नाही. वो मैं नहीं म्हणजे तो मी नाही. प्यार अगर तुम करते हो, प्यार अगर तुम करते हो, हर उम्र भरोसा करना, इसीलिए तो जीना है इसमें ना धोखा करना. प्यार अगर तुम करते आणि तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जर कोणी तुमचे मायबाप घरात नसताना घुसत असेल ना, तिनं तर फक्त पावशी मारली, 26% पाडले, त्याले 52% पडले पाहिजे. असा युवा आला, युवा मारा, कुराळ आली, कुराळ मारा. तुमच्या इच्छेच्या विरुद्ध आहे ना. तुमचं जर प्रेम असेल तर मी त्याच्यात बोलणार नाही. अरे नहीं होना था, नहीं होना था, नहीं होना था, लेकिन हो गया है मुझे प्यार, हो गया है मुझे प्यार. अरे आश्रम शाळेच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला, केवढा दुर्दैव आहे. अरे ते आमच्या मानोरा आहे, आमच्या अकोला जिल्ह्यात, त्या मानोऱ्याले द्रौपदी वस्त्रहरण तुम्ही ऐकलं की कौरवानं द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. या 97 मध्ये मानोऱ्यात रोडवर वस्त्रहरण केलं की बा हे मुलगी खिसे कापू आहे. ते होती चांगल्या घरची पोरगी. विचार करा माझ्या मायबापो, केवढं वाईट झालं. म्हणून मी आई बहिणीला सांगेल की तुम्ही आत्महत्या करायची नाही. त्या शेगावच्या जवळ मुलं मुली मरण पावले, मला दुःख झालं भाऊ. त्या मुलीची जात वेगळी होती, मुलाची जात वेगळी होती, दोघंही लग्न करतो म्हणत. पण त्याचे मायबाप म्हणत आम्ही लग्न करू देत नाही. मग दोघंही जण विचारे ते रेल्वेच्या गेले आणि चिठ्ठी लिहून ठेवली, आम्ही मायबापांना विनंती करतो आपल्या मुला मुलीच्या इच्छेप्रमाणे लग्न करा रे. दोघंही जण रेल्वे खाली गेले आणि 10-12 तुकडे झाले बाबा. आता मी कोणाला सांगू. म्हणून माझी जे मायबाप कॅसेट ऐकत असतील मी त्याला विनंती करतो रे की अरे आपल्या मुला मुलीच्या इच्छेनं लग्न करा. तुमच्या तोंडाले रक्त लागलेलं आहे, तुम्ही पैशामध्ये विकल्या जाऊन राहिले. 50,000 हुंडा, 1 हिरो होंडा. निरे आणि तिच्या धनाकडे त्या लेकीबाईकडे लक्ष ठेवू नका बाबो. अरे त्या लेकीबाईचं खाल तुम्ही कल्याण होणार नाही रे. ज्या शिवाजी महाराजांना लेकीबाईची लाज राखली आणि तुम्ही बैलासारखे विकल्या जाऊन राहिले. 40,000, 70,000, 80,000. ते वाननेर नोकरीवर असलं की 90,000 होणार. अरे त्या गाईचा पैसा खाता, थोडी शरम वाटू द्या बाबा. अरे ते मुलगी आपल्या घरी येते, ते मुलगी आपली सेवा करते, स्वयंपाक करते, जीव घालते, शेतीवर जाते, कष्ट करते. तुम्ही बाहेरून येत ना तर घे ना पाणी. कब तक चुप बैठे, कुछ भी बोलना, कुछ हम बोले कुछ तुम बोले, ये ढोलना. कब तक चुप
अरे सालाचा नौकर मजूर माणूसही एवढा इमानदार बायको सारखा भेटत नाही. तुमची अर्धांगिनी आहे बाबू, म्हणून तुम्ही साधी गोष्ट आहे. हे आमची सरलाबाई आहे, आज हे किरणबाई आहे, आमचा धर्मपाल आहे सोबतीले, हे नाल मास्टर संजय मस्के आहेत, हे आमचे नानासाहेब चिंचोळकर आहेत कारल्याचे, गजानन चिंचोळकर आहेत, सुखदेव चिंचोळकर आहेत, हे आमचा संच. आमच्या घरात दररोज भजन होते म्हणून लेकर या विचाराचे बनले बाबा. मी या मुलीला आम्ही सांभाळतो. अरे प्लॅस्टिकची बाहुली विकत मिळते हो. तुम्हीच सांगा बालमित्र, प्लॅस्टिकची बाहुली किती रुपयाची मिळत? 10 रुपये. 10 रुपये, 20 रुपये. जर आवाज काढणारी बाहुली असली तर 150 रुपये. हे तर जिती जागती बाहुली आहे बाबू. की उभी आहे माझी गुरु माऊली, आणि त्या माऊली जवळून तुम्ही हुंडा मागता. या बाईला तुम्ही का विसरता की शिवाजी महाराजाला जन्मास आणणारी आहे, ही ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठ्यांना जन्मास आणणारी आहे. ही माऊली कस्तुरबा गांधी आहे, ही माऊली ज्योतिबा फुलेची सावित्री आहे, ही माऊली अण्णाभाऊ साठेंना जन्मास आणणारी आहे. ही माऊली शिवाजी महाराजाची माय जिजाबाई आहे, तुकडोजी महाराजाची माय मंजुळा माता, आणि त्या माऊलीकडून पैसा खाता. मोठं दुर्दैव आहे भाऊ. म्हणून मला माझ्या तरुणाईला म्हणायचं आहे की अरे तरुणो जागे व्हा. तुम्ही बाकीचा खर्च कमी करा ना. जो तुमचा बाकीचा खर्रा खात असाल, अनेक तऱ्हेचे वाईट व्यसन आहेत, तुम्हाला ते बंद करा. अरे दातही घासायचे असेल, आम्ही पाहतो आता अणुबॉम्बची चाचणी केली पोखरण गावात 11 आणि 12 तारीखले. आपल्या भारताने पोखरणच्या वाळवंटात चाचण्या घेतल्या, आण्विक चाचण्या. जगभर त्या प्रचंड गदारोळ झाला की भारताने चाचण्या घेतल्या, अणु चाचण्या घेतल्या बाबू. त्याचा खूप परिणाम बाहेर देशावर आला. आम्हाला हे दाखवायचं आहे की हम भी किसी से कम नहीं है. अरे दिलदार के लिए दिलदार है हम, और दुश्मन के लिए तलवार है हम. आमचा भारत आता कशाती मागे नाही, कारण मुझे प्यारा भारत मेरा. म्हणून माझ्या तरुण तिकडे बोलू नका. आणि आमच्या देशावर कोणी जर नजर ठेवली तर आम्ही नजर फोडून टाकू त्याची. कि दिलदार के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू भाऊ, एक चाचणी नाही, 2 नाही, आमच्या भारताने पोखरणच्या वाळवंटात 5 आण्विक चाचण्या घेतल्या. भाऊ, अमेरिकेनं आक्षेप घेतला की हे चाचण्या घेवा नव्हत्या लागत. अरे आपल्यावर जर अन्याय करून राहिले बाबू तर आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्ही आता विदेशी वस्तू बंद करून टाका. त्याला दात घासायला निंबाच्या काळीनं दात घासाल तर तुमचे पैसे वाचतील. या बाहेर देशाच्या कंपन्या येऊन 240 करोड दरवर्षी नफा कमावून राहिले, आणि तुमचा शेतकरी बर्बाद होऊन राहिला. या देशातले बाबू अनेक उद्योग बंद पडले, अनेक उद्योग बंद पडले. 2,60,000 उद्योग बंद पडले या देशातले. शेतकरी गोरगरीब लोक चंबाराच्या चपला बनवणं बंद झाल्या, गोरगरिबाचं लोहा लोखंडाचं काम बंद झालं. या बाहेर देशाच्या वस्तूंनी आम्ही भिकार चोट झालो बाबू. म्हणून आता विदेशी कंपन्यांवर आम्ही बंदी घातली पाहिजे. अरे दात घासायचं आम्हाला त्या टूथपेस्टनं दात घासायची काही गरजच नाही, पण आम्हाला वाटते आम्ही फारच स्टँडर्ड मेंटेन करून राहिलो. अरे खरे किटाणू त्या ब्रशात राहतात. चला आता त्या किटाणूची टीव्हीवर ॲडव्हर्टाईज दाखवता. वा 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 वा. चला अवघ्या जिंदगीभर आमच्या मायच्या तोंडात किटाणू नव्हते आणि यायच्यात तोंडात किटाणू आले. 17 रुपयाचं 50 ग्रॅम. म्हणून भाऊ, तुमची जर दारिद्र्याचा नायनाट करायचा असेल, शेतकऱ्याला वाचायचं असेल तर त्या टूथपेस्टनं दात घासणं बंद करा. साधं निंबाची काडी घ्या, नाहीतर राखोंडी घ्या. मुंबई ते अकोला, अकोला ते मुंबई, मधात बडनेरा. विचार करा बाबू. त्यात आमच्या मुली बहिणी, आमच्या माय बहिणी स्मार्ट दिशासाठी ते कोणती अनेक तऱ्हेची कवली फवली चवली अरे काय लावतात. त्याच्यापेक्षा गाईच्या शेणानं 5-10 मिनिट गाईच्या शेणानं तोंड दिवा, तुम्हाला 15 दिवसात त्याचा पत्ता समजून जाईल. म्हणून ज्यादा मुलीबाईनं मेकअप करू नका. माझ्या बहिणी हो, इमानदारीनं सांगतो, ज्यादा डेकोरेशन मेकअप सर्व्हिसिंग फिनिशिंग करू नका.
ज्यादा मेकअप कराल तर एखाद्या दिवशी मेकअप होईल की तानी दिन तानाना पुरा झाला धिंगाणा. अरे आमचं मला आता त्या क्रिकेटपटूची आठवण झाली बाबू. सचिन दादा तेंडुलकर. एक दिवस आमचे पोरं घरात क्रिकेट पाहून राहिले. धर्मपाल, सुखदेव, नीतिपाल हे लेकरं क्रिकेट पाहून राहिले आणि मी घरात बसेल होतो. मी भजन लिहून राहिलो. तो कोणता तो बराच कोणत्या कपाचं ते हे सुरू होती. कोणाकोणात होती रे? ते होती ऑस्ट्रेलियन भारत ऑस्ट्रेलियन भारतामध्ये यायची ते हे सुरू होती. मॅच चालू होती भाऊ. तर आमचा धर्मपाल राय बाबा छक्का. मी विचार पडला अरे धर्मपाल तू मला छक्काही म्हणतात बाबाही म्हणून राहिला. म्हणे बाबा छक्का. त्याच्यात दुसरी पोरगी करे बाबा चौका. म्हटलं गळ्या छक्का म्हण एक तर बाबा म्हण. जर बाबा म्हणतं तर छक्का म्हणू नको रे. की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. म्हणून त्या मला क्रिकेट वरून आठवण आली बाबू की आमचे आदरणीय लोकप्रिय खेळाडू आहेत बाबू सचिन तेंडुलकर. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. हे विदेशी कंपन्याची सर्वात मोठी सर्वाधिक जाहिरात करतात. मी त्यांना सचिन तेंडुलकराला आणि तुम्हाला विनंती करतो त्यांच्या पत्यावर त्यांना पत्र टाका. त्याला पत्र टाका की तुम्ही या विदेशी कंपन्याची जाहिरात करणं बंद करा. तर या जनतेचा आशीर्वाद सचिन तेंडुलकरांच्या मागे राहील बाबू. आज फार मोठी बिपत परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. आमचं गव्हर्नमेंट त्या चंद्रावरच्या मातीवर सर्च करते. अरे मी म्हणतो चंद्रावरच्या मातीवर सर्च करून काय डोकसं निघल. त्याच्यापेक्षा साप चावल्यावर आज शेतकरी साप चावून मरून राहिले. त्याच्यासाठी मोज्या तयार कर. बैलगाडीले बेरिंग कसे बसतील ते बेरिंग तयार कर. आज त्याची गरज आहे भाऊ. आणि म्हणून मी सरकारला विनंती करेल की शेतकऱ्याच्याकडे लक्ष द्या. आता परवा आमचा भातजवाई मरण पावला बाबू. साप चावला. त्यानं मोटर बंद केली. हातपाय धुतले आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन बसला. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. म्हणून लक्षात घ्या बाबू देव देव केल्यानं साप उतरणार नाही. 15 दिवसात 15 मिनिटात मरण पावला बाबू. आमची भाची पाहिली मी विधवा झाली हो. दुःख सांगावे कोण. म्हणून दवाखान्यात जा. साप चावला दवाखान्यात जा. दवाखान्यात जा म्हणजे पेशंट बरोबर होईल. आणि हे तुकडोजी महाराजाला सांगायचं आहे. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. बोलो धर्मपाल. वीर व्हा सारे तपस्वी कष्ट करणारे. म्हणे तुकड्या अभय वर द्या. म्हणे तुकड्या अभय